शिवाजीवर मराठीत बोलूया. तो चित्रपट पाहिला मी हिंदीमध्ये, कारण पिट्सबर्गमध्ये तेवढाच पर्याय होता. आणि एकच शो, शेजारी एक साऊथ इंडियन मूवी होता तंबी कलकट्टकट्टी, त्याचे 18 शो होते. कारण ते लोक रांगा लावून स्वतःची संस्कृती जपतात. आपली म्हणजे एकमेकांचीच कट्टी. मराठी लोक आदराने पाया पडायला वागतात तेव्हा पाय खेचतात, डोक्यावर हात ठेवतात तेव्हा टाळूवरचं लोणी स्वतःच्या ब्रेडला फासतात. आणि हा चित्रपट चांगला आहेच, खराब असता तरी दोनदा बघायचा थिएटरमध्ये जाऊन. आपण आपल्या लोकांना पाठिंबा द्यायला पाहिजे ना. कठीण असतं हो. आणि हे चित्रपट बनवणं, मी 22 वर्षाचा होतो तेव्हा 20-30 लाखाचे चित्रपट बनायचे. माझ्या डोक्यात होतं 100 कोटीचा चित्रपट काढायचा. खिशात 5 दमड्या नव्हत्या, पैसे कुठून आणायचे. प्रत्येक मराठी माणसाने 10 तिकीटे काढायची आणि ॲक्च्युअल शोची, म्हणजे 52 आठवडे हाऊसफुल नक्की, त्याच पैशातून चित्रपट बनवायचा. आणि मी त्यांचे पैसे बुडवून पळालो असतो तरी मराठी माणसाचे प्रत्येक फक्त 10 तिकीट एवढे पैसे गेले असते. माझ्या घरवाल्यांनी आणि मित्रांनी असा थोबडवला ना मला. तीच संकल्पना आता अमेरिकेतले लॉयर्स क्राऊड फंडिंग म्हणून वापरतायत आणि त्याच्यावर 10% कमिशन खात आहेत. घाम फुटतो हो ही मूवी बनवताना. परत या विषयाला हात घालायचा म्हणजे कोणाच्या भावना अस्मिता दुखवणार. खऱ्या दुखावणाऱ्या लोकांच्या तोंडावर 4 पैसे फेकले ना की अस्मितेच्या जागी स्मितहास्य येतं. या चित्रपटाबद्दल कुठल्या 3 गोष्टी आवडल्या. पहिली म्हणजे तुम्ही त्या विषयाला हात घातलात. अरे स्वयंवर पुढची गोष्ट आहे, शिवधनुष्य पकडा तरी राजे. दुसरी म्हणजे म्युझिक, म्हणजे असं काय ताशे नवबत ढणाणा देऊ शकले असते, पण ना एकदम संयमी आहे. आणि तिसरं म्हणजे काय महाराष्ट्राचं चित्र केवढा सुंदर दिसतो महाराष्ट्र पावसाळ्यानंतर. अरे काहीतरी चारा ठाण्याचं ऑइल वाचवत आहे ना. 1 महिना अमेरिकनना व्हिसा फ्री ट्रॅव्हल करा, त्यांना बघू दे डोळे भरून माझा महाराष्ट्र. असा डॉलर्सचा पाऊस पडेल महाराष्ट्रावर. कुठल्या गोष्टी आवडल्या नाही. म्हणजे महाराज शूर होते, काय मागे लपणारे नव्हते, मावळ्यांबरोबर स्वतः लढले असते. पण प्रत्येक लढाई सर्वात पुढे जाऊन ते झोकून द्यायचं. सर्वात महाराजांची मुख्य गोष्ट होती ती विवेक. आता आपल्याकडे काय आहे, एका राज्यकर्त्याच्या पुतण्याचं नाव विवेक आहे, तेवढंच उरलं आहे. दुसरं म्हणजे वाघनखं, ते दाखवायचे नाही. सोपडा साफ झाल्यावर शत्रूला कळायचं की अरेच्या वाघनखं होती वाटतं. आणि तिसरं म्हणजे आर्ट डिरेक्शन जेव्हा तुम्ही करता, तिथे जरीबुट्टी काढले किंवा ते दागिने ते एवढे कृत्रिम आणि मशीनने केलेले वाटत होते ना. ते सगळे त्याने हाताने बनवणं करून त्याचं थोडं बजेट वाढलं असतं तरी चित्रपट एकदम वेगळा झाला असता. पण काय माहिती आहे का, तो 16 वर्षाचा मुलगा होता आणि तेव्हा त्याच्या वडिलांना पकडलं. तेव्हा मोगलांचा वापर करून आदिलशहाला केवढा केवढा मोठा पराक्रम आहे. त्या छोट्याशा मुलाच्या मनात होतं की कैलासावर राज्य करायचं. आणि आपण कैलासावर विचारून असे गरिबांसारखे विचार करतोय. आली जरी कष्टदशा अपार, न टाकीती धैर्य तथापि थोर, केला जरी पोत बळेचे खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळ. मराठी लोकांचा असा ॲटिट्यूड पाहिजे. तुम्ही मुजरा घाला, आम्ही जिरोटोप घालतो. रवी गोडसे.